हॉस्पिटल्सला नवीन सिलेंडर घेणं, ड्युरा सिलेंडर घेणं शक्य आहे, त्यांनी ते घेऊन स्टोरेज वाढवलं पाहिजे, जेणेकरून प्रशासन ज्या वेळेला लिक्विड ऑक्सिजन जास्त मिळवेल त्यावेळेला ते स्टोअर करण्याची व्यवस्था पण हॉस्पिटलकडे पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेटर जर विकत घेऊ शकले काही लोक तर तात्पुरती मदत त्यातनं पण होईल. आपण स्वतः जे कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले होते त्यावरती मालेगावमध्ये एका रात्री आपण पेशंटला वाचवू शकलो. या सगळ्या गोष्टी मला वाटतं जर सर्वांनी मिळून केल्या तर ऑक्सिजनच्या टंचाईवर आपण मात करू शकू. ही बाब पण लक्षात घेतली पाहिजे. ही परिस्थिती सगळीचकडे आहे, प्रत्येक ठिकाणी ओढाताण होत आहे, म्हणून वापर नीट होईल एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे. सर, नाशिकमधल्या काही औद्योगिक वसाहतींमध्ये देखील ऑक्सिजनची मागणी आहे. आता परिस्थिती तशी आली की तिकडचा ऑक्सिजन जो आहे तो इकडे वळवे किंवा तो बंद करण्याची वेळ आलेली आहे. मग याबाबत आपण जिल्हाधिकारी म्हणून काही निर्णय? ऑक्सिजनचा वापर जो फक्त फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यांच्यासाठी शासनाने अलाव केला आहे. बाकीचा सगळा वापर आपण बंद केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यातनं 1100 सिलेंडर स्पेअर झालेले आहेत. ते सिलेंडरसुद्धा ताब्यात घेऊन त्यांचं ग्रजिंग करून ते मेडिकल ऑक्सिजनसाठी वापरण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. तो वापर खूप कमी आहे इंडस्ट्रीचा, परंतु आता परिस्थिती अशी आहे की जो काही वापर आहे तो सगळा आपल्याला मेडिकलकडे शिफ्ट करावा लागणार आहे. आता औद्योगिक वसाहतींचं पूर्णपणे बंद करून इकडे शिफ्ट केलं? होय, पूर्णपणे बंद करून फक्त फार्मास्युटिकल कंपन्यांना जो काही अलाव आहे तेवढं फक्त राहील. बाकी सगळं ऑक्सिजन आपण आपल्या मेडिकलसाठी वापरणार आहोत. सर, एकूण आज शहरात किती हॉस्पिटलमधून अशा प्रॉब्लेम आहेत की? माझ्याकडे काल रात्रीपासून सिक्स सिग्मा, नारायणी आणि 1-2 हॉस्पिटल्स आणखी आणि वाढत चाललेले त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम दिसून येतो. त्या सगळ्यांचं म्हणणं असं की 2 वाजेपर्यंतचा ऑक्सिजन आहे. आपला एक टँकर रस्त्यात आहे, तो 12 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. त्यातनं आम्ही परवानगी दिली की त्यांना भरून द्या. परंतु तरी माझा मुद्दा हाच आहे, हे जे 2 तास ऑक्सिजन राहिला, 1 तास ऑक्सिजन राहिला, हे त्या हॉस्पिटलने देखील थोडीशी मॅनेजमेंटमध्ये काही बदल करता येईल का, ऑक्सिजनच्या वापरामध्ये काही बदल करता येईल का, याची खरोखर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण माझ्याकडे आकडेवारी आहे, जर शासनाचा नॉर्म जर 10 लिटर आणि 20 लिटरचा जर आहे सप्लायचा, तर 130 लिटर, 140 लिटर, 150 लिटर असा वापर कसा काय हॉस्पिटलचा असू शकतो. म्हणून मी आज सर्वांना आपल्या माध्यमातून पण विनंती करतो सगळ्या हॉस्पिटल्सला की आपण पण एकदा हे बघून घ्या की कुठे लिकेज आहे का, मिसयूज आहे का, मापदंडाप्रमाणे वापर होतोय का. जे काय IMEने स्वतः सांगितलं, IMEने सुद्धा आज मान्य केलं. IMEच्या प्रेसिडेंटनी मला सकाळीच मेसेज पाठवला आहे फडणवीस साहेबांनी की आम्ही सर्व हॉस्पिटलचं याबद्दल प्रबोधन करतो आणि ऑक्सिजनची थोडक्यात रेशनिंग करायला त्यांना सांगतो. मला असं वाटतं त्याच्यातून नक्की याच्यावरती मार्ग काढता येईल. सर, काही ऑक्सिजनचं पळवापळवी सुरू आहे का नाशिक ऑक्सिजन पुणे किंवा? नाही, असे कुठलीही पळवापळवी अजिबात सुरू नाही आहे. सर्व काही सेंट्रली मॅनेज्ड आहे. त्यांनी प्रत्येकाला कोटा ठरवून दिलेला आहे, त्याप्रमाणे येतो. थोडंसं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एक टँकर 20 KLचा कधी कधी असतो आणि एखाद्या ठिकाणी 17 KLचीच टाकीची कपॅसिटी असते. मग तो 3 KL दुसरीकडे कुठं द्यायचा, हे सगळं नियोजन केंद्रीय पद्धतीने होत आहे. त्यांनी आपल्याला 85 मेट्रिक टनची कमिटमेंट दिलेली आहे. परवा आपल्याला 56 मेट्रिक टन आला, त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये एकदम 25-30 मेट्रिक टनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे काल बऱ्याच लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही. म्हणजे आपण पेशंटचं नाही म्हणते, वेंडरपर्यंत पोहोचू शकलो नाही, पेशंटला व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला, पण तो गॅप तयार झाला आहे. काल आपल्याला 83 मेट्रिक टन आला, काल 2 मेट्रिक टनचा गॅप झाला आहे. तर कधी कधी असे प्रसंग घडतात, पण कोणी दुसऱ्या जिल्ह्यातनं वगैरे काही आपलं काही ऑक्सिजन वगैरे पळवत नाही. त्या घटनेनंतर ऑक्सिजनचा सप्लाय तिथे लगेचच सुरू झाला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 2 रुग्णांचा मृत्यू झाला असं महापालिकेकडून समजतं. टोटल आकडा 24 तास ते म्हणतात. आता फक्त ते त्या घटनेतलं किंवा काय कारण ऑक्सिजनचा सप्लाय नंतर सुरू झालं. सर, जे टँकर नाशिकमध्ये येत होते त्याचे काही टँकर कमी केलेले आहेत, लिक्विडचे ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारे, अशी एक ओरड होते. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? नाही, अशी त्याला थोडासा वेगळा विषय आहे. आपल्याला 85 मेट्रिक टन ऑक्सिजन येत होता. आपल्या इथे जे मोठे सप्लायर आहेत 2-3, त्या सप्लायरला काही ठराविक क्वांटिटी मिळत होती. आपल्याला कल्पना आहे की सिन्नरला एक आपण बंद पडलेल्या